नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आज राज्यभर आंदोलन करणार आहेत. एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमाला घेऊन हे आंदोलन केलं जाणार आहे. एमपीएससीनं राज्यसेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. आणि याच मागणीला घेऊन मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबादसह राज्यातील प्रमुख शहरात या विद्यार्थ्यांचं आंदोलन असणार आहे. पुण्यातील अलका चौक परिसरात काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंच्या नेतृत्वात हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. थेट जाऊयात पुण्यात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत, एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी हे आंदोलन पुकारतायत, काय त्यांच्या नेमक्या मागण्या आहेत? प्राजक्ता, या मुलांची मागणी तशी खूप जुनी आहे. एमपीएससीचा जो अभ्यासक्रम आहे बदललेला राज्यसेवेचा, त्याची अंमलबजावणी 23 ऐवजी 2025 सालापासून करावी एवढीच त्यांची मागणी. यासाठी अनेकदा आंदोलनं झाली, आजही होते, पण सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही. म्हणून ही मुलं पुन्हा एकदा आली. आजचं आंदोलन आहे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या नेतृत्वात होते. ते अजून यायचे, पण बाकीचे विद्यार्थी आणि कार्यकर्ते इथं आलेले आहेत. काय भूमिका आहे तुमची? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जो यूपीएससीचा कॉपी पेस्ट सिलेबस महाराष्ट्रात लागू केलाय, ज्या दळवी समितीच्या सांगण्यावरून हा सिलेबस लागू केलाय, कोणताही महाराष्ट्राचा विचार न करता, इथल्या लोकांचा, इथल्या विद्यार्थ्यांचा विचार न करता हा लागू केलाय. तर हा सिलेबस विद्यार्थ्यांची मागणी गेल्या 7-8 महिन्यापासून आंदोलन चाललं की हा 2025 पासून लागू करावा. मुळात 21चे इंटरव्ह्यू बाकी आहेत, 21चे इंटरव्ह्यू झाले नाहीत, 22ची मुख्य बाकी, त्याच्यावर कोर्टात केस आहे आणि कोरोनामध्ये मुलांचे 2 वर्ष वाया गेलेत. त्यात दुसरा अजून एक मुद्दा, महाराष्ट्रातल्या कुठल्याच विद्यापीठाचा सिलेबस यूपीएससी सोबत 20% सुद्धा मॅच होत नाही. अशा परिस्थितीत हा विद्यार्थ्यांवर थोपणं, हा सिलेबस तात्काळ लागू करणं हे विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल आहे. हे फक्त क्लासवाले आणि जे पैसे खर्च करू शकतात अशाच विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, यूपीएससीचे विद्यार्थी राज्यसेवा देऊन तात्काळ पोस्ट घेऊन जातील. राज्यसेवाचे विद्यार्थी हा लवकर सिलेबस ऍक्सेप्ट करू शकत नाही, त्यामुळे त्यांना 2 वर्षाचा वेळ मागणं आणि ही मागणी रास्त आहे. ही मागणीसाठी हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. पण आता सरकारने सांगितले असं होऊ शकत नाही. मग त्यामुळे आता सरकार काय करतं, विद्यार्थी काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे. निश्चितच आता सरकार नेमकी काय भूमिका घेतं, या विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चंद्रकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता एक मोठी बातमी आहे अपघाताची. सिन्नर शिर्डी मार्गावर आज पाथरेजवळ भीषण अपघात घडला. ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. ईशान्येश्वर मंदिराजवळ झालेल्या या अपघातात 10 जणांचा मृत्यू झालाय. तर मृतांमध्ये 7 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. 35 प्रवासी जखमी झालेले आहेत आणि जखमींवर सिन्नर येथील मातोश्री रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर काहींना शिर्डीतील साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. अपघातातील मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात येते. तर अपघात झाला त्यावेळी ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी हे झोपलेले होते असं सांगण्यात येत आहे. आणि अंबरनाथ ठाणे परिसरातील 45 प्रवासी या बसमधून शिर्डीचा प्रवास करत होते. नाशिक शिर्डी महामार्गावर झालेल्या खासगी बस अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून देखील शोक व्यक्त करण्यात आला असून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसंच अपघाताच्या चौकशीचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत. ट्रक आणि या लक्झरीचा या ठिकाणी अपघात झाला. रोडचं काम चालू असल्यामुळे एक साईडला डायव्हर्शन केलेलं होतं, परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं डायव्हर्शनचं काही रोडवाल्यांनी केलेलं नव्हतं आणि पाठच्या वेळेस हा जो लक्झरीवाला आहे हा जोरात होता असं या ठिकाणी समजलं आणि तो डायरेक्ट ट्रकवर आदळला. त्या लक्झरीमध्ये साधारण 50 लोक होते, ज्यामध्ये 7-8 लहान मुलं होते, लेडीज होत्या आणि ते शिर्डीला चालले असं समजलं. ही लक्झरी बस अंबरनाथची, बदलापूर अंबरनाथची. बस कुठून येत होती, ट्रक कुठून येत होती? आता ट्रक इकडून पाथऱ्याकडून येत होता आणि बस इकडून नाशिककडून येत होती. आता अपघात म्हणजे लक्झरी स्पीड मध्ये होती, मी लक्झरीच्या पाठीमागेच होतो ना, लक्झरी स्पीड मध्ये असल्यामुळे अपघात झाला. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हरीश, या साई भक्तांवर काळानं घाला घातला, अतिशय भीषण हा अपघात झाला आणि याचीच दखल मुख्यमंत्र्यांनी देखील घेतली आहे. काय सविस्तर अपडेट?
नक्कीच आपण जर बघितलं तर या अपघाताला कुठेतरी त्या खासगी बसचा असलेला वेग आणि ज्या रस्त्याचं जे सुरू असलेलं काम आणि जिथे चुकीचे असलेले दिशादर्शक यामुळं हा भीषण अपघात झालेला आहे. साधारण पहाटे 5:30 ते 6 वाजेच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. शिर्डी जवळच्या पाथरी गाव जे सिन्नर तालुक्यामध्ये आहे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरती हा अपघात झालेला आहे आणि ज्यामध्ये जवळपास आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झालेला आहे, ज्यामध्ये 6 महिला आहेत, 2 पुरुष आणि 2 बालकांचा मृत्यू झालेला आहे. ही जी बस आहे ही मुंबईतून शिर्डीकडे येत होती आणि त्यांच्याबरोबर आणखी देखील 10-12 बस ज्या साई दर्शनासाठी शिर्डीकडे निघालेल्या होत्या आणि पहाटेच्या दरम्यान काळाने त्यांच्यावरती घाला घातलेला आहे. अतिशय भीषण असा हा अपघात होता. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर बसचा आणि ट्रकचा देखील अक्षरशः चक्काचूर झालेला आहे, ज्यामध्ये आतापर्यंत 10 जणांनी आपले प्राण गमावलेले आहेत आणि अनेक जण जवळपास 30 ते 35 जण जखमी झालेले आहेत आणि ज्यापैकी जवळपास 10 ते 15 जण गंभीर जखमी आहेत, ज्यांना सिन्नर असेल, शिर्डी असेल, नाशिक असेल या ठिकाणच्या रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे. आणि हे लोक नेमकं कोणत्या गावचे आहेत, त्यांचे नावं काय अद्यापर्यंत समजू शकलेले नाहीयेत. पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि ही वाहनं त्या ठिकाणावरून बाजूला काढण्याचं काम सुरू आहे. ज्यावेळी अपघात झालेला होता त्यावेळी नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि वेळेत या सगळ्या लोकांना रुग्णालयामध्ये गंभीर जखमी. हरीश, या संदर्भात अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.